व्हावी अशी तुम्ही मागणी करताय का, आणि जाऊ दिलंय की त्यांना जाणीवपूर्वक जाऊ दिलंय, हा प्रश्न. आता एक तर मला खरंच कळत नाही की जाणीवपूर्वक जाऊ दिलंय का ते स्वतःहून गेलेत. पण आता ते मामे भाऊ आहे म्हटल्यावर आत्तेभावाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो. पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं. कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे, आत्ताचा जो FIR आहे, त्याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही, चौकशा होत नाहीत, तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे. पण गेलेत ते आता, हाही फॅक्ट आहे. म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल. शीतल तेजवानीला काल अटक झाली, त्यावेळेस त्यांचं जे वागणं होतं किंवा पोलिसांनी यापूर्वी शीतल तेजवानीला दिलेली ट्रीटमेंट आणि काल दिलेली ट्रीटमेंट यामध्ये बरंचसं अंतर होतं. त्या बाबतीत काय टिप्पणी कराल? नाही, नक्कीच. कारण कसं झालं की सगळ्या चॅनलनी जी माध्यमांनी लावून धरलं की त्यांना रॉयल ट्रीटमेंट मिळाली, त्यांना छानपैकी लाऊंजमध्ये बसवण्यात आलं होतं. एवढंच नाही तर त्यांना थेट सोडायला पोलिसांची गाडी, पोलिसांनी त्यांना प्रोटेक्ट करून दिमतीला नेऊन 500 मीटर पुढे जाऊन सोडलं. हे सगळं जेव्हा माध्यमांनी दाखवलं त्याच्यानंतर बहुतेक पोलीस शुद्धीवर आले आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे पुन्हा करायला नको. त्या गाडीत बसलेल्या असताना त्यांना परत बाहेर खेचून त्यांना चालत जे नेलं हे मला बघून बरं वाटलं. कारण ही ट्रीटमेंट सामान्य व्यक्तीला मिळते, ती शीतल तेजवानीला मिळालेली बघून बरं वाटलं. पण जसं मी म्हणते की माध्यमांनी हे लावून धरलं, आक्रोश जनतेचा झाला म्हणून हे केलं गेलंय. पण एकेकाने लढलं तर ही सगळी परिस्थिती आपण महाराष्ट्राची बदलू शकू. आत्ताच्या घटकेला आपण निवडणुका बघितल्या, आपण येणारे पैशाची वाटप बघितली, आपण सगळ्यांची विधानं बघितली. इतकी बेकार, इतकी खालच्या दर्जाची झाली की महाराष्ट्र कुठच्या दिशेने जातोय. पूर्ण गुंडागिरी, त्याच्यात मारामाऱ्या बघितल्या, मुक्ताईनगरची मारामारी बघितली. काय चाललंय हे? हा महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच म्हणता येणार नाही. जो होता तो काळ पुन्हा आणण्यासाठी लोकांनी आता झटावं लागेल. अधिवेशन तोंडावर आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा पाठपुरावा केला, अगदी दिल्लीला सुद्धा गेला होता, मुख्यमंत्र्यांशी देखील संपर्क साधला. आता तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा याकरता तुम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करणार का? कारण अधिवेशन काळात या मागणीलाही जोर येईल आणि कदाचित कारवाईलाही जोर. मी आजच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे, पण ती त्या गौरी गर्जेच्या आईबाबांना घेऊन मी त्यांना भेटायला जाणार आहे. आणि त्याच्यातच मी ही देखील मागणी करणार आहे की कम व्हॉट मे FIR मध्ये अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवार यांचं सुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे. कारण घेणारी जी पार्टी होती ती अमेडिया एंटरप्राइजेस LLP होती आणि त्याच्यात 2 पार्टनर्स आहेत. तर एकाचं नाव घालून उपयोग नाहीये. ते 1% फक्त अथॉरिटी, सायनिंगची अथॉरिटी असणारे पार्टनर होते. मुख्य त्यातले जे 99% पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा FIR आलं पाहिजे अशी मी मागणी करणार. धन्यवाद. शेवटचा एक प्रश्न, तपोवन बद्दल आज तुम्ही ट्विट केलेला आहे. कशा पद्धतीने बघताय तपोवनकडे? कारण भरपूर झाडं तोडली जातात. मला आत्ताच्या घटकेला असं कळतंय की साधुग्राम ह्या नावाखाली ती जमीन बळकावून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीये ती तपोवनासाठी लढतीये, तिथल्या झाडांसाठी लढतीये. आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत, तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटलीये ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही. आणि ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने तिथे पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण हा नाशिकचाच विषय नाहीये. सगळीकडे अशीच झाडं तोडली जात आहेत, अशाच जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत. तर त्याच्यात ताकदीने लढणं गरजेचं आहे. जेवढी माणसं जी इश्यूजवर लढतात त्यांनी समर्थन हे दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सुरुवातीपासूनच तुम्ही या प्रकरणी आक्रमक पाहायला मिळाला. तुम्ही अजित पवारांची राजीनाम्याची मागणी केली आणि पालकमंत्री पदाच्या पण राजीनाम्याची मागणी केली. शीतलला अटक झाली आहे. दिग्विजय पायगड्या त्याला देत आहे सरकार, पायी चालण्यास नकार देत आहे शीतल तेजवानी. या प्रकरणामध्ये परत एकदा या संपूर्ण प्रकरणी